अचळ अढळ निर्विकारा लीला विग्रही करुणा करा सर्वेश्वरा आदिपुरुषा ऐसा तू गौरी कुमार सकळ विद्यांचा गुणसागर आता मज देवोनी अभयामिनी नाव रूपा आता सद्गुरु तुकाराम समर्थ तयासी माझा प्रणिपात जाने अवतार घेऊनी मृत्यू लोकात दाविला भक्तिपंत साधका एक एक अक्षराची भीक कृपा शांती जाची आणि उने सागराला धाय वैराग्य सदय नांदण्याला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया संत शिरोमणी त्यांच्यात असणाऱ्या प्राकट्य उत्सवाचं औचित्य साधून प्रतिवर्षी संपन्न होणारा आपला हा त्रिदिनी नाम यज्ञ गेली 8 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेचं हे 9व्या क्रमांकाचं वर्ष आहे. या वर्षी संयोजक मंडळाच्या माध्यमातून रोहिदास महाराजांच्या जीवन चरित्र कथेचं आयोजन केलेलं आहे. काल ज्या कथेला प्रारंभ झाला, काल प्रारंभ, आज मध्य आणि उद्या असणारा समारोह असा हा त्रिदिनी असणारा उत्सव आहे. कालच्या कथेमध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं. माघ पौर्णिमेच्या दिवशी रविवारी रविदासांचं काय झालं, प्राकट्य झालं. स्वतः रोहिदास महाराजांनी लिहून ठेवलं. चवदह सोते तिसकी माग सुदी 15
दुनिया के कल्याण गीत प्रगटे श्री रविदास। एका सर्वसामान्य कुळामध्ये रविदास महाराजांचं प्राकट्य झालं। खर तर तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आले याचा तितकासा विचार केला जात नाही। उंच कुळामध्ये जन्माला येऊन जर तुमचं जर कर्म जर हे खालच्या स्तराचं जर असेल तर त्याला सुद्धा काय म्हटलं पाहिजे, नीच म्हटलं पाहिजे। आणि सर्वसामान्य कुळामध्ये जन्माला येऊन जर तुम्ही जर दिव्य कर्म जर करत असाल तर मग ते तुमचं जीवन असणारा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, सर्वांसाठी असणारा मार्गदर्शक आहे। असणारा कर्मादेवी सांगितलं जातं, त्या कर्मादेवीला आनंद झाला आणि असे लेकराला पाण्यामध्ये टाकून आता ती माऊली अंगाईगीत गाऊ लागली। परत गातात ना माता अंगाईगीत आपल्या लेकरासाठी। पूर्वीच्या काळी लेकरांसाठी अंगाईगीत होतं, आता लेकरांसाठी अंगाईगीताची गरजच राहिली नाही महाराज। आता लेकरांना मोबाईल दिला का भरपूर झालं। आईला झोप लागते, लेकरू टुळटुळ मोबाईल पाहता असं बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला भेटतं महाराज। कधीतरी मग प्रश्न पडतो, विज्ञान शाप के वरदान, त्या मोबाईलचे बदलणारे रंग त्या मुलाच्या दृष्टीवरती काय करतात, परिणाम करतायत आणि त्याची दृष्टी कमकुवत होते। हे आपण लक्षामध्ये घेणं फार महत्वाचं आहे। कोण्या देशामधला नियम आम्ही ऐकला, तो मुलगा 10वी इयत्तेपर्यंत जोपर्यंत तो पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जात नाही, असा नियम आहे। आता या नियमाची सुद्धा गरज आहे। आता जास्तीत जास्त मुलं कशामध्ये गुंतून गेले, मोबाईल मध्येच गुंतून गेले बरं। पण पूर्वीच्या काळी माता अंगाईगीत गात होत्या। अंगाईगीत गायलं महाराज, कौशल्या मातेनं अंगाईगीत गायलं भगवान प्रभू रामचंद्रजींसाठी। माय यशोदेनं गीत गायलं, भगवान श्याम सुंदरासाठी गीत गायलं महाराज। सुंदर ते ध्यान शोभे मांडीवरी, कौशल्या जननी गीत गाय। आणि यशोदा माता सुद्धा भगवान श्याम सुंदरासाठी गीत गात होत्या ना। ओ छगन छगन मगन मेरे लाल को हो निंदिया पूर्वीचे गीतही फार सुंदर होते। आपण आकाशवाणीवर गीत ऐकायचो ना। आई जोई जगा वेगळी ही माया, जगा 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 वेगळी ही माया, जगा वेगळी अंगाई। आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई। तसं रविदासांसाठी माता गीत गात होत्या। हो पहिल्या दिवशी प्रकाश पडला, माघ पौर्णिमेचा चंद्र उगवला। पहिल्या दिवशी प्रकाश पडला, माघ पौर्णिमेचा चंद्र उगवला। कर्मादेवी पोटी बाळ जन्मला, जो बाळ जो 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 कर्मा पोटी बाळ जन्मला, जो बाळ जो जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद, भावोनी आला रघुनंदन। दुसऱ्या दिवशी झाला आनंद,
घेऊन आले रघुनंदन शुभ आशीर्वाद बाळाला दिला जो बाळा जो रे जो शुभ आशीर्वाद बाळाला दिला जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी रडू लागले गुरु रामानंद प्रगट झाले तिसऱ्या दिवशी रडू लागले गुरु रामानंद प्रगट झाले गुरु मंत्र त्याने बाळाला दिला जो बाळा जो रे जो गुरु मंत्र त्याने बाळाला दिला जो बाळा जो रे जो सब त्या दिवशी आनंद फार ब्राह्मण पंडिताला पडला विचार सब त्या दिवशी हो आनंद फार ब्राह्मण पंडिताला पडला विचार राजान बाळाचा केला सत्कार जो बाळा जो रे जो जो बाळा जो रे जो हे पाचव्या दिवशी पाचवी केली गंगामाता तेथे प्रगट झाली पाचव्या दिवशी पाचवी केली गंगामाता तेथे प्रगट झाली सोन्याचे कंकण घेऊन गेली जो बाळा जो रे जो सोन्याचे कंकण देवोनी गेली जो बाळा जो रे जो सोन्याचे कंकण देवोनी गेली जो बाळा जो रे जो माता पित्यांना आनंद देणारं बाळ हळूहळू लहानचं मोठं होत असताना काल आपण सर्वांनी श्रवण केलं त्यांचं जे अंतकरण आहे हे परोपकारी असणारं अंतकरण आहे रामानंदांसारखे गुरु ज्यांना जीवनामध्ये प्राप्त झाले आणि अशा गुरु कृपेनं त्यांना जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त झालं कारण जिथे गुरु आहे जिथं संत आहे तिथं विवेक आहे बरं जिथं चंद्र ते चंद्रिका जेथे शंभू ते अंबिका तसे तिथं संत तिथं असणारा विवेक आहे बरं चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असने की दे सत्संगतीमध्ये जीवन जगणारे रोहिदास महाराज त्यांची पत्नी महान पतिव्रता लोणादेवीजीचं नाव आहे काल आपण सर्वांनी श्रवण केलं महाराजांची परोपकाराची वृत्ती आहे मग परोपकारे रोहिदास भजो लागला वैष्णवांस फाटके मोचे यात्रेकऱ्यास साधोनिया देत परोपकारी भक्तदान हरिसी आवडती आवडतो महाराज भगवंताला काय आवडतं भगवंताला काही गोष्टी आवडतात महाराज कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल पण भगवंताला काही गोष्टी आवडतायत भगवंताला आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे अति प्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे आणखी भगवंताला आवडतं महाराज काय आवडतं भगवंताला नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले आणखी भगवंताला आवडतं आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळबळा वैष्णवाचा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे तो भगवंताला आवडतो काय म्हणतात आमची मनाची आहे बरं असे काय म्हणणारे आहे ना तात्या असे म्हणणारे मग किती मनाची आहे काय माहिती आहे ना काहींची मनाची असते वृद्धाप काळामध्ये वयोवृद्ध एका बाबांना एक महात्माजी म्हणले बाबा आता माळ घालून घ्या ते म्हणले आता ह्या वयामध्ये मला मुलगी कशी भेटायची म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ती माळ आहे ना पवित्र तुळशीची माला गळ्यामध्ये धारण करणारा तो भगवंताला प्रिय आहे तसा जो परोपकार करतो परोपकारी भक्तदान हरीस आवडती जीवाहून त्याचे घरी जग जीवन रात्रंदिवस तिष्ठत असे आणि असे रोहिदास महाराज स्वतःच काम करतात महाराज आणि काम करता करता भगवंताचं नाम चिंतन त्यांचं सुरू आहे
कालच्या कथेमध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं. आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते आपण सोडू नका. ते काम आपण सोडू नका. ते काम तर कराच महाराज, पण ते काम करत असताना आणखीन त्याच्यामध्ये काम करा. हो कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे येईल अनेक काळी प्राणप्रयाणाचे मोरे सकाळा होईल काळी प्राण प्रयाणाचे रात्री रात्री स्वतःच काम करत असताना भगवंताचं नाम चिंतन रोहिदास महाराज करताय. स्वतःचा व्यवसाय चर्मकाराचा आणि असा व्यवसाय करता करता त्या भगवंताचं केव्हा केव्हा ध्यान करावं. आणि असं ध्यानंगरे श्रीरंगे काय भुरलासी पतंगे शरीर दायाचे ठेवणे धरसी अभिलाष धने. काम करत असताना त्या भगवंताला विसरू नका. हरिना भिसारे हरिना भिसारे. आपण जर देवाला जर विसरलो नाही तर देव आपल्याला विसरत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. सदैव त्याचं स्मरण करा. सगळ्या साधुसंत मायबापांनी त्या भगवंताचं स्मरण केलं, त्यांनी काम सोडलं नाही महाराज, त्यांनी काम सोडलं नाही. सगळ्यांची उदाहरणं मला आपल्या समोर सांगता येतील, पण मला विशेष आत्मना रोहिदास महाराज आपल्या समोर मांडायचे आहे. काम करत असताना भगवंताचं चिंतन करायचे, भगवंताचं ध्यान करायचे. आणि असं ध्यान करत असताना त्या अयोध्या नरेश राघवेंद्र सरकार भगवान प्रभू रामचंद्रजींचं ध्यान करायचे. नीलवर्ण असणारा तो परमात्मा, त्यात एक पाऊल असणारा पुढा, एक कोदंड पाणी असणारा राघव, ज्याच्या हातामध्ये असणारा धनुष्यबाण, ज्याच्या पाठीवरती असणारा भाता, त्याच्यामध्ये ठेवलेले त्यानं बाण, ज्याचे काळेभोर असणारे कुरळे केस आहे. आणि असा जगात नाही ज्याचा एक पाऊल पुढे आहे, एक पाऊल पाठीमाग आहे. आणि आवेशामध्ये तो उभा आहे, जणू काय धनुष्य आणि बाण त्यानं आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ खांद्यावरती धारण केलेला आहे. असा जगाचा राय त्यानं धनुष्य बाण घेतलं महाराज. कुणासाठी? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत असे, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. भगवंत हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा राहतो. का उभा राहतो? धनुष्यबाण कशासाठी आहे? भक्तांच्या रक्षणार्थ आहे. त्या भगवंता काम कमी होऊ लागलं, प्रपंचाकडे त्यांचं लक्ष लागत नव्हतं. परिणाम जगाच्या नायकानं विचार केला, यांचं भरण पोषण व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून जगाचा नायक यायचे आणि त्यांना काम करू लागायचे महाराज, करू लागायचे. बरं, माझ्या मनाचे शब्द नाही, हा परमात्मा यायचा आणि जे चर्म रोहिदास महाराजांच्या समोर असायचं, ते चर्म त्याला रंग देण्याचं काम जगाच्या नायकानं केलं महाराज. माझ्या मनाचे शब्द नाही. चर्म रंगुला रोहिदासा संगे, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, उच्च नीच काही नेने भगवंत,
बेभाव भक्ति देखो लिया. रोहिदास महाराजांबरोबर जगात एक काम करू लागला. याला भक्तांची कामं करायला आवडतात महाराज, आवडतात याला भक्ताची कामं करायला. याला भक्तापासून दूर राहावंसं वाटत नाही, पण तो भक्त तसा पाहिजे. बरेचसे प्रकार आपल्याला भक्ताच्या पाहायला भेटतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अर्थ. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं अर्थार्थी. तिसरा जो प्रकार आहे त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं जिज्ञासू. आणि चौथा ज्ञानी आहे. ज्ञानी, जिज्ञासू, अर्थार्थी आणि अर्थ. संकट पडल्यानंतर फक्त भगवंताचा धावा करणारा त्याला म्हणावा अर्थ भक्त. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, झाला देवाचा आजार. होतं ना असं, होतं ना असं बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला भेटतं. ज्या वेळेला काहीतरी संकट पडतं त्यावेळेला माणसं भगवंताचा धावा करतात. महाराज अनेकांनी केला नाही, अनेकांनी केला. असो असार त्याला म्हणावा अर्थ. दुसरा असारा अर्थार्थी आहे. काहीतरी मला जीवनामध्ये लाभ व्हावा म्हणून तो भक्ती करतो, तो अर्थार्थी आहे. तिसरा जिज्ञासू आहे, मला देव कळायला पाहिजे. आणि चौथा ज्यानं देवाला जाणून घेतलं, ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तो असारा ज्ञानी भक्त आहे. जगात आहे या भक्तांच्या अधीन आहे. भक्तापासून त्याला दूर राहावंसं वाटत नाही. मला भक्त कुणाला म्हणतात? भक्त. भक्ताची सोपी व्याख्या आहे का? ऐकताना सर्वजण मातृशक्ती थोडे पुढे पुढे. महिला मंडळ मागे बसू नका, असं पुढे सगळ्यांनी पुढे या. ज्या पाठीमागे बसला त्यांनी सगळ्यांनी उठून पुढे या. थोडं व्यवस्थित दिसेल, या पुढे. आणि होसी केशी राजा माय बाप, म्हणून तर तुकोबारा म्हणतात तुझे पायी मद झाला असे विश्वास, म्हणून या आस मोकलेली. तुकोबारांचे शब्द आहे. असा परमात्मा, तो परमात्मा रोहिदास महाराजांबरोबर काम करतोय. रोहिदास महाराजांचं भगवंताचं भजन आहे. जीवसो राम जप, हत्तन सो करकार, राम मिलई घराई कर, कह रविदास विचार. आपण आपली साधना असे करा, आपण आपलं जीवन त्या ठिकाणी असं करा का जगात अनायक आपल्या घरी आला पाहिजे. अशी आपल्या जीवनामध्ये काय असावी? साधना असावी. न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकोबारा म्हणतात आईसा कर घर आवे राम. असं आपण काय करा? आपला अधिकार असा सिद्ध करा का जगात अनायक आपल्या घरी आला पाहिजे. आणि तो भगवान रोहिदास महाराजांच्या संगतीमध्ये आहे. रोहिदास महाराजांची पाहता पाहता कीर्ती वाढू लागली. आणि असंच आहे म्हणा, जोपर्यंत व्यक्ती सर्वसामान्य आहे तोपर्यंत त्याला कुणाचाच विरोध नसतो. पण तो व्यक्ती विशेष झाला का त्याला कोणाचा तरी विरोध प्राप्त होतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ही समाजाची रीत आहे. जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणीच विरोध करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही कोणीतरी विशेष व्हाल त्यावेळेला नक्की तुम्हाला कोणीतरी विरोधक निर्माण होतं. रोहिदास महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच त्या ठिकाणी झालं महाराज. आणि उच्चभ्रू लोकांच्या तक्रारी आता रोहिदास महाराजांच्या वडिलांच्या जवळ येऊ लागल्या महाराज. आणि असे वडील आता केव्हा केव्हा रोहिदास महाराजांवरती रागे भरायचे. आणि ते रोहिदास महाराज कोणी वंदा कोणी निंदा, आमचा स्वहिताचा धंदा, अशी त्यांची त्या ठिकाणी काय होती स्थिती होते बरं. आणि आता ते रोहिदास महाराज नामचिंतन त्यांचं सुरू आहे. आणि अखंड माता पित्यांची सुद्धा ते काय करतात? सेवा करतात. माता पित्यांची सेवा करतायत. माय पित्यांची सेवा सुद्धा फार महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला आपण श्रवण केलं महाराज ज्ञानोबा सांगता सकल तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. निरपेक्ष सेवा रोहिदासांची आहे. आणि आता ते सर्वांना उपदेश करत होते. उपदेश देवोनी जनासी, सेवा घेती तया पासी, आपण थोडे उदकही कोणासी न देती जाण सर्वथा. ते निरपेक्षपणानं सेवा करत होते. आणि आपण साधं सहजासहजी कोणाला पाणी सुद्धा देत नाही. महाराजी शोकांतिका आहे बरं, आहे ना शोकांतिका. फुकाचे जीवन तरी पादा, तुकोबारांचे शब्द आहे. हो कभी प्यासे को पानी पिलाया नहीं
स्वाद अमृत पीलाने से क्या फायदा। मैं तो मंदिर गया गुरुबानी सुनी। ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला आपण जीवनामध्ये काय करा, परोपकार करा. रोहिदास महाराज परोपकार करतायत. त्यांचा नित्य नेम आहे, प्रातकाळी उठून आधी करीत असे भोजन, यावरी करून स्थान विष्णू पूजन करीत असे. त्यांचा नियम सांगितला महाराज, माझ्या मनाचा नियम नाही. महिपती महाराजांनी त्यांचं जीवनचरित्र लिहित असताना त्यांनी लिहिलंय, प्रातकाळी उठून आधी करीत असे भोजन, यावरी करून स्थान विष्णू पूजन करीत असे. पहिलं भोजन करायचे आणि नंतर देवपूजा करायची. बरं, एखादा म्हणेल मग बरं आहे असं, आधी पोटोबा आणि नंतर त्या ठिकाणी काय विठोबा आहे का. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. महाराज म्हणतात, ऐसे ऐकोनी मानसी विपरीत वाटले श्रोत यासी, तरी उपवासी बैसता ध्यानासी स्वस्थ मनासी वाटे. एखादा जर उपवासी जर देवपूजा जर करायला लागला आणि तिकडं असणाऱ्या बनवणाऱ्या खमंग पदार्थाकडे जर त्याचं जर लक्ष जर असलं तर मग ती देवपूजा सुद्धा काही कामाची नाही. त्यापेक्षा जेवण करून काय बोलता ती सर्वज्ञ जन, दोन प्रहर येता दिन व्याकुळ होती तात्काळ, शुदा लागेल करिता ध्यान, तेव्हा तात्काळ फाकेल मन, रोहिदास हे जाणून आधी भोजन करीत असे. म्हणून महाराज काय करत होते, अगोदर भोजन करत होते आणि नंतर देवपूजा करत होते. बरं, असं जगात अनायक ज्यांना मदत करतोय आणि निरपेक्ष त्यांचा भाव आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग असा घडला माहिबा, जगाच्या नायकानं काय केलं, एका सर्वसामान्य व्यक्तिमत्वाचं रूप धारण केलं आणि अशा व्यक्तिमत्वाचं रूप धारण करून जगात अनायकाचा रोहिदास महाराजांच्या जवळ आले. आणि रोहिदास महाराजांना ते म्हणू लागले, काय म्हणू लागले, मला तुमच्याविषयी आसारी करुणा आहे आणि माझ्याजवळ हा परीस आहे, या परीसाचा तुम्ही स्वीकार करा. बरं, परीस, परीस कशाला म्हणतात, कशाला म्हणतात परीस. जो सोन्याचं लोखंड बनवतो त्याला म्हणतात परीस, बरोबर. लोखंडाचं काय बनवतो, तो सोनं बनवतो. बरं, परीस. आणि परीस बनवणं फार सोपं आहे. मला परीस बनवण्याचा विधी आम्ही वाचला. परीस बनवणं सोपं आहे. आता उंचून ऐकून बरं माझं, परीस बनवणं सोपं आहे. किती सोपं आहे परीस बनवणं. ज्याला परीस बनवायचा त्यानं काय करायचं, पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीमध्ये जायचं आणि वीज चमकल्याबरोबर आपल्या खांद्यावरलं उपरणं घ्यायचं, नदीमधला एक दगड घ्यायचा, तो 7 वेळेला काय करायचा, त्या उपरण्यामध्ये बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा. आणि हा सगळा प्रकार विजेचा प्रकार जाईपर्यंत झाला पाहिजे. ज्याला शक्य होईल तो परीस तयार होईल. परीस तो परीसच आहे महाराज. संत जीवन हे परीसासारखं आहे. संत जीवनाला उपमा दिली महाराज परीसाची. कारण परीस असा असतो, एखादा प्रेमाला जरी परीसाना लोखंडानं स्पर्श केला तरी सुद्धा परीस त्याला काय बनवतो, सोनच बनवतो. आणि एखादा कुऱ्हाडी सारखा त्याला 2 भाग करण्यासाठी जरी आला आणि त्या कुऱ्हाडीचा स्पर्श रागानं जरी त्या परीसाला झाला तरी सुद्धा परीस त्या कुऱ्हाडीला काय बनवणार, सोनं बनवणार. तसं संतांचं जीवन आहे. तुम्ही प्रेमानं जा नाही तर क्रोधानं जा, संत आपला उद्धार करतात महाराज. फक्त त्या परीसाच्या संगतीमध्ये जाणं महत्वाचं आहे. बरं, हो लोह परिसासी रुसले, मनासी मुकले, लोह परिसासी रुसले, सोने पनासी मुकले.
तर हे लोखंडी जीवन सुद्धा काय होऊ शकतं, सुवर्णमय होऊ शकतं. हा त्या पाठीमागला असारा भाव आहे. अरे लोखंडासारखं जीवन होतं रेड्याचं. ज्ञानोबारांचा संघ प्राप्त झाला, रेडा वंदनीय झाला, रेडा पूजनीय झाला. आजही रेड्याच्या समाधीजवळ 11 दिवसाचा हरिकीर्तन महोत्सव होतो. मोठे मोठे कीर्तनकार येतात, रेड्याच्या डोक्यावरती आपलं डोकं ठेवतात आणि म्हणतात आम्हाला ज्ञान दे. त्याच्यामुळे घडलं हे सगळं. संघ आपलं जीवन जरी लोकांना समान असलं, पण संतांसारखे परीख जर आपल्याला जीवनामध्ये प्राप्त जर झाले तर आपल्या जीवनाचं काय होतं, सोनं होतं. अरे लोकांना समान जीवन होतं कुणाचं, लोकांना समान जीवन होतं. खांबाचं जीवन लोकांना समान होतं महाराज. पण ज्ञानोबारांचा संघ प्राप्त झाला. खांबासाठी मंदिर उभं राहिलं नाही. वर्षाला आपण जातो ना, मंदिरासाठी खांब असणं याच्यामध्ये आश्चर्य नाही. खांबासाठी मंदिर असणं हे खरे अर्थानं आश्चर्य आहे. आणि त्याच्या कुठला भाव आपण केव्हा तरी ऐकला असेल काय? खांबाला टेकून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे खांबाकर ज्ञानोबारांनी काय केले, काय केली? ज्ञानोबारांनी पाठ केली. काय संत जीवन आघात आहे. अरे ज्याच्याकडे पाठ केली त्याच्यासाठी मंदिर उभं राहिलं महाराज, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मग ज्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांचा उद्धार का होणार नाही? आपलं जीवन जर सुवर्णमय व्हावं असं जर वाटत असेल, आपलं जीवन जर उज्ज्वल व्हावं असं जर वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा स्वीकार केला पाहिजे. ज्ञानेश्वरी सर्वसामान्य नाही. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. पूर्वीच्या काळी असं वाचन असायचं, असं वाचन असायचं. सगळं त्या साक्षर नव्हते महाराज, अशिक्षित होते. शेजारी एखादा चांगला वाचणारा असायचा आणि त्याच्या शेजारी ज्याचे केव्हाच अक्षर ओळख नाही असा वाचक येऊन बसायचा. त्यानं फक्त एकच प्रमाण ऐकलेलं असायचं, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. आणि ते बसायचं. त्यानं पानपलटी केलं का हेही पानपलटी करायचं. त्याला एकाही अक्षराची ओळख नव्हती. सही करा म्हटलं का ते असं म्हणायचं चोळाशाही, अशी असारी त्याची स्थिती. त्यानं पानपलटी केलं की यानं पानपलटी करायचं. यानं जिथं बोट फिरवायचं त्यानं तिथं बोट फिरवायचं. आणि दिव्य चमत्कार घडला. बोट फिरवता 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 अशिक्षित माणसं ज्ञानेश्वरी वाचू लागले महाराज. असे अनेक उदाहरणं आपल्याला खऱ्या हाताने पाहायला भेटतात. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, ऐसावर त्या टिकेसी, असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. जनाबाई महाराज म्हणतात, वाचील जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. बरं अशी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून देगलूरकर बाबांचं एक वाक्य फार सुंदर आहे महाराज. त्यांनी सांगितलं, आपण जर ज्ञानेश्वरीवरती जर बोट जर ठेवाल तर ज्ञानोबारा आयुष्यभर आपलं बोट सोडणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. फक्त ते बोट ठेवणं पाहिजे आपल्या घरामध्ये. मला वाटतं प्रत्येकाच्या घरोघर आता ज्ञानेश्वरी आहे ना ज्ञानेश्वरी. ज्या वेळेला आपण संत कवी महिपती महाराजांचा सुवर्ण महोत्सवी नाम यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या घरोघर ज्ञानेश्वरी पोहोचवली होती. आदरणीय चोपडे मामा त्याचे आसारे दाते होते आणि प्रत्येकाच्या घरोघर पोहोचवली होती. प्रत्येक घरातून वाचक आला होता. प्रत्येकाने आपल्या मस्तकावरती ज्ञानेश्वरी घेतली होती. तो दिव्य आसारा सोहळा, ती मिरवणूक आजही आपल्या डोळ्यासमोर आहे महाराज. ज्ञानेश्वरी ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचा उद्धार झाला. मग ज्याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा उद्धार का होणार नाही महाराज? संत जीवन हे परिसाच्या समान आहे. फक्त आपण काय करा, आबोला धरू नका, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. आणि जो त्यांच्या जवळ गेला त्याच्या जीवनाचा काय झाला, उद्धार झाला. असा एक परीस घेऊन एक व्यक्ती रोहिदास महाराजांच्या समोर आला. इथून आपण निघालो होतो आणि रोहिदास महाराजांच्या समोर आले आणि रोहिदास महाराजांना म्हणू लागले, घ्या. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असाच प्रसंग घडला होता. परिसा भागवताची पत्नी आणि नामदेव महाराजांची असणारी पत्नी दोघींचा संवाद झाला. आणि जे परिसा भागवत होते ते भगवतीचे उपासक होते. भगवतीनं त्यांना परीस दिला होता. आणि नामदेव महाराजांच्या पत्नीनं आपलं दुःख ज्यावेळेला परिसा भागवतांच्या पत्नीजवळ सांगितलं, राजाईनं सांगितलं, तिनं सांगितलं, काळजी करू नका, काळजी करू नका, मी तुम्हाला परीस देते, एवढा परीस घेऊन जा आणि असा परीस घेऊन जा ज्याच्या माध्यमातून जेवढं लोखंड असेल त्याचं सोनं करून घ्या आणि दरिद्री तुम्ही हटून टाका. परीस घेऊन आले महाराज, परीस घेऊन आले. बरं लोखंडाचं सोनं झालं. घरामध्ये त्या ठिकाणी पक्वान्न आणलं. पक्वान्न शिजू लागलं. किराणा आणला होता. पक्वान्नाचा घमघमाट येत होता. आणि नामदेव महाराज ज्या वेळेला घराच्या निसरत आले महाराजांचे पक्वान्नाचा घमघमाट येऊ लागला. नामदेव महाराज म्हणले, आपण गल्ली तर चुकलो नाही. आपल्या घरातून केव्हा तेवढा पक्वान्नाचा घमघमाट येत नव्हता, आज आलात कसा? आणि घरामध्ये पाहिलं, सगळे तळलेले पदार्थ पाहिले आणि विचारलं महाराज. कुणाला विचारलं? राजाला विचारलं, कुठून आणलं हे सगळं?
तुम्हाला म्हणून सांगते, हा परीस प्राप्त झाला, हा सर्व त्याचा दिव्य चमत्कार आहे. दाखव बरं मला. आणि नामदेव महाराजांनी तो परीस घेतला आणि नामदेव महाराज धावत निघाले. पत्नी पाठीमागून पाटला करते, थांबा स्वामी, जिथं आणला तिला तो परत करायचा आहे. आणि असे नामदेव महाराज धावत होते, तो परीस घेतला आणि गंगेमध्ये टाकून दिला महाराज, चंद्रभागेमध्ये टाकून दिला महाराज. आणि आता परिसा भागवतांची पत्नी राजायला भेटल्या, काम झालं असं तर तेवढा आमचा देऊन टाका. द्यायचा कुठून महाराज, कुठून द्यायचा. आणि ज्या वेळेला परिसा भागवतांना ही गोष्ट कळाली, स्वतः त्या पत्नीवरती रागे भरले. रागे भरलेले परिसा भागवत नामदेव महाराजांबरोबर वाद घालण्यासाठी आले. आणि असे नामदेव महाराज ज्या वेळेला परिसा भागवतांना विचारतात, म्हणे तुम्हाला काय पाहिजे. म्हणे माझा मला परीस पाहिजे. ते नामदेव महाराज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेले आणि अशा वाळवंटामध्ये जाऊन गंगेमध्ये प्रवेश केला. आणि गंगेच्या पाण्यामध्ये हात घालून त्यांनी काय काढलं, वाळू आपल्या हातामध्ये घेतली, खडे आपल्या हातामध्ये घेतले. म्हणजे याच्यामधला आसारा जो तुमचा आहे तो परीस तुम्ही काय करा, ओळखून घ्या. प्रत्येक खड्याला लोखंड लावलं तर त्याचं सोनं होत होतं. नामदेव महाराजांच्या स्पर्शानं वाळूचा सुद्धा काय झाला होता, परीस झाला होता. हा संतांचा आसारा महिमा आहे. वाळवंटी परीस सत्य असं वर्णन त्यांचं नाथांनी नामदेव महाराजांच्या संबंधानं केलेलं आहे. असा परीस घेऊन रोहिदास महाराज आले. बरं, रोहिदास महाराजांच्या समोर आहे. आणि ज्या वेळेला ते व्यक्तिमत्व रोहिदासांना म्हणताय, एवढ्या परिसाचा तुम्ही स्वीकार करा, पण महात्मे निरपेक्ष असतात महाराज. गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. रूपाने आले होते. आणि आता रविदास महाराज त्या व्यक्तिमत्वाला विनंती करताय, माधवे परिस मनीले जाऊ, मोही सोने का नहीं चावू. रोहिदास महाराजांचे दोहे आहेत बरे. हे माधवे पारस मनीले जाऊ, मोही सोने का नहीं चावू. जाऊ मोमई राम दयाला, देऊ चुनलून घिडधाला. कोई पैरना दुख की पासा, सब सुखी बसे रविदासा. रोहिदास महाराजांनी ओळखला, हा व्यक्ती सर्वसामान्य नाही, हा प्रत्यक्षामध्ये माधव आहे. हे माधवा, हा पारस म्हणे घेऊन जा. मला याची अजिबात कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. माझी आसाराची मीठ भाकरी आहे, हेच माझं आसार धन आहे. इतरांच्या समाधानामध्ये माझा आसार सुख आहे. असे त्यांचे आसारे शब्द आहे. ही त्यांच्या ठिकाणी आसार निरपेक्षता आहे महाराज. अनपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीनो गतव्यताः, असं महात्म्याची लक्षणं गीतेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि असे महाराज आता दिवसभर काम करायचे आणि रात्री कीर्तनामध्ये सहभाग नोंदवायचे. बरं, असं होतं ना बऱ्याच वेळेला. कितीही दिवसभर एखादा व्यक्ती थकलेला असू द्या, पण त्याच्या कानावरती मृदंगाचा आवाज आला का त्याला काय झोप लागतच नाही महाराज. लागते का झोप? नाही ना लागते. ते तिथपर्यंत त्या जातात महाराज. मग त्याला सगळ्याचा विसर पडतो. त्याचा आनंद खरा त्याच्यामध्येच आहे महाराज. आणि भजनामधला असा आनंद काही विलक्षण आहे.
संसारामधल्या आनंदापेक्षा भजनामधला आनंद विलक्षण आहे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अरे झोपत असताना सुद्धा सुखाच्या शेजारी पहुडेन. एवढंच नाही, त्या ठिकाणी परिधान करत असताना सुद्धा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. भजनाचा आनंद. आणि असे रविदास महाराज दिवसभर काम करायचे आणि दिवसभर काम करून रात्री हरिकीर्तनाला जायचे. रात्री हरिकीर्तनाला जाऊन हरिकीर्तन करायचे आणि त्या भगवान प्रभू रामचंद्रजींना अडवायचे. बरं हो तेरे मर्जी का तेरे तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाह. मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाह. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. तेरे तेरे मर्जी का ओ तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाह. मर्जी का तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाह. ताली ताली ताली. जीवन है मेरा जीवन हुआ है आजाद. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. अलबेले राम मेरे अलबेले शाह. अलबेले राम मेरे अलबेले शाह. अलबेले राम मेरे अलबेले राम. मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम. अलबेले राम
आलबेले श्याम. दिवसभर कितीही दमलेले असू द्या, पण रात्री हरी कीर्तन रोहिदास महाराजांचं सुरू आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊ गली गली. ले लो रे ले लो रे ले लो रे ले लो रे कोई शाम का प्याला. भगवान प्रभू रामचंद्रजींचं चिंतन करताय आणि हे सर्व करत असताना थोडासा मनामध्ये असणारा त्यांचा खेद आहे. महाराज काय खेद आहे? सर्वजण हिंदूच आहे, पण जातीपातीवरून त्या ठिकाणी वाद का करतायत? त्यांच्या मनामधला असणारा खेद आहे. बरं, महाराजांच्या मनामधला असणारा खेद आहे. अरे कोणी वेद वाचतं, कुणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असणारे धर्मग्रंथ वाचताय, सर्वजण काय एकच आहे. अरे दिसायला जरी भांड वेगळं वेगळं दिसत असलं, पण त्याच्यामध्ये असणारी माती काय आहे? एकच आहे महाराज. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म दिसे उघडे या जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना भांडी, रांजणानी सुगडे. एकच धागा नाना कपडे, अरे धोतर आणि लुगडे. या जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने नाना लेणे, हे बाळी आणि बुगडे. या जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगया, खऱ्यानी रोकडे. या जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. पाहू तर गेलं, एकाच परमात्म्याचे सर्वजण अंश आहे, एकाच परमात्म्याचे अंश आहे. का वाद त्या ठिकाणी घालतात? महाराजांचा असा खेद आहे. एकाच परमात्म्यापासून सर्वांची आसार निर्मिती आहे, मग का वाद घालताय? त्यांच्या ठिकाणी असणारा हा खेद आहे महाराज. खर तर सर्व जर पाहू जर गेलं तर त्या भगवंताची लेकरं आहे. मला वाटतं साने गुरुजींनी सर्वांना सांगितलं महाराज. साने गुरुजी सर्वांना सांगतात बरं. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. पुन्हा व्यर्थ सिनवावे जगाला, प्रेम पावे. प्रार्थना सगळ्यांच्या पाठ आहे. खरा तो जगाला, जगाला जगी जे हीनती पतित, जगी जे दीन पद दलित. तया जा ऊनी उठवावे जगाला,
महाराजांच्या अंतकरणामध्ये एवढी आसारे त्या ठिकाणी काय आहे, वृत्ती त्यांची अशी आहे का माणसामध्ये वाद करतात, हा त्यांच्या अंतकरणामधला असारा भाव आहे. आणि अशा रोहिदास महाराजांना सत्संगामध्ये त्या ठिकाणी समजलं, जोपर्यंत भगवत दर्शन होत नाही तोपर्यंत जीवनाची सार्थकता नाही. बरं तुका म्हणे जन्मा आल्या ते सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आणि आता ध्यास लागला, केव्हा परमात्मा मला दर्शन देईल असा त्यांना ध्यास लागला. महाराज लागावा ध्यास. हो जीवन की शाम होने आई, फिर भी शाम न आया. ज्याला कळेल त्याला कळेल म्हणा. जीवन की शाम होने आई. सूर्य झुकले ना, आता आपले झुकले ना, कोणत्या दिशेने झुकले? झुकले ना सूर्य, आता अस्तमानाच्या दिशेने झुकले महाराज. सगळ्यांचे सूर्य झुकले. सगळ्यांची दिशा सगळ्यांना माहिती आहे महाराज, आहे ना, सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा जीवन की शाम होने आगी, फिर भी शाम न आया. रोहिदास महाराजांना चिंता वाटू लागली. नींद न आये रे, चैन न आये रे, नींद न आये रे, चैन न आये रे, नींद न आये, चैन न आये रे, नींद न आये रे. भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून झोप लागे ना महाराज, म्हणून झोप लागे ना. आपण धाराडूर घुरतो ना धाराडूर. काहींचं झोपणं म्हणजे मोठं विचित्र आहे महाराज. काहींचं झोपणं म्हणजे जनजागृती आहे. त्याच्या शेजारी झोपणाऱ्याला झोप लागेल तर शपथ एवढी माणसं मोठ्यानं घुरतात महाराज, घुरतात. आहे असं काहींचं झोपणं. रोहिदास महाराजांना आता झोप लागत नाही. नींद न आये रे, चैन न आये रे, जीवन सारा बीता जाए, राम न आये रे. केव्हा मला भगवंताचं दर्शन घडेल? अंतकरणामध्ये लालसा निर्माण झाली महाराज. आणि रात्रभर ध्यान करतात, भगवंताचं भजन करतायत. आणि भल्या पाटे दिव्य चमत्कार घडला मायबाप. आणि प्रत्यक्षामध्ये अयोध्या नरेश राघवेंद्र सरकार त्यांच्या समोर उपस्थित झाले. आणि रोहिदास महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं. बरं ते स्वतः वर्णन करतायत. आज दिवस लेव बलिहारा, मेरे घर आया राम प्यारा. त्यांचे असारे शब्द आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींचं दर्शन झालं. आणि असे रोहिदास महाराज सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतात, जरी मी चर्माची सेवा करतो, चर्मकार समाजामध्ये जन्माला आले होते ना, चर्माची सेवा. चर्म त्या ठिकाणी असा आहे, सर्व चर्मामुळेच आहे महाराज. अरे जहां देखो वहां चाम ही चाम, चाम के मंदिर बोलत राम. हे शरीर सुद्धा कशात आहे? चर्मापासूनच निर्माण झालेलं आहे. बरं चाम की गाऊ, चाम का बचडा, चाम ही धुने, चाम ही ठाणा. अरे चाम का हाथी, चाम का राजा, चाम के उंट पर चाम का बाजा. कहत रोहिदास सुनो कबीर भाई, चाम बिना देह किनकी बनाई. कबीर महाराजांबरोबर त्यांचा झालेला हा संवाद आहे. रोहिदास महाराजांचा आणि कबीर महाराजांचा हा संवाद आहे. खर तर जन्म कुठल्या कुळामध्ये प्राप्त व्हावा हे दैवाच्या हाती आहे. पण त्याची आसारी कर्तृत्वानं त्याची प्रतिष्ठा निर्माण होत असते महाराज. मी अगोदरच बोलून गेलो, तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या, तुमचं कर्तृत्व जर चांगलं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमची त्या कर्तृत्वाच्या बळावरती समाजामध्ये ओळख निर्माण करू शकता. फक्त कर्तृत्व काय पाहिजे? चांगलं पाहिजे. बरं ते रोहिदास महाराज त्यांची गुरु परंपरा आहे. आचार्य रामानुजांचे शिष्य रामानंद हे रोहिदासांचे गुरु आहेत. 12 शिष्य रामानंदांचे वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वास्तव्याला आहे. रोहिदास महाराज सांगतात, रामानंद मोही गुरु मिल्यो, पायो ब्रह्म विलास. रामानंद अमरीश पियो, रैदास ही भयो पलास.
रामानंदासारख्या गुरूंमुळे मला ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. गुरु सर्वसामान्य नाही, आपण कालच ऐकलं. गुरु हा असंत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव न तुझा पाहता नाहीच रे लोके. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना. ज्ञानोबारांनी केलेले हे वर्णन गुरूंच्या संबंधानं आहे महाराज. आणि रोहिदास महाराजांच्या शिष्य होत्या. कोण होत्या शिष्या? मीराबाई महाराज रोहिदास महाराजांच्या शिष्य आहे. बघा, रोहिदास महाराजांच्या शिष्य आहे. जी मीरा भगवान श्यामसुंदराच्या भक्तीमध्ये रत असणारे दोन पात्र, एक राधा आहे आणि दुसरी मीरा आहे महाराज. एक राधा आणि एक मीरा, दोघांनी भगवंतावरती प्रेम केलं महाराज. अशा मीराबाई महाराज रोहिदास महाराजांच्या शिष्य आहे. त्या मीरेसाठी जगाच्या नायकाने विषाचा प्याला सेवन केला होता. ती मीरा आणि ती राधा, त्यांचं वर्णन करत असताना कवींना वर्णन करावं लागलं. बरं, एक राधा दोनों ने श्याम को जहाँ अंतरे क्या दोनों की जहाँ में बोलो, अंतरे क्या दोनों की प्रीत में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. तेरे क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने वन में पाया. राधा जिसे खो बैठियों गोविंद, मीरा हाथ में पाया. एक मुरली एक पायल, एक ककली एक घायल, एक सूरत वाली
चर्चा असावी. आणि कबीर महाराज आणि रोहिदास महाराज यांची आध्यात्मिक चर्चा सुरू असताना सेना महाराज म्हणताय, गरुड चढे विष्णू जो आये, साच भगत मेरे दो, धन्य कबीरा धन्य रोहिदासा, गावे सेना भाऊ. अशा रोहिदास महाराजांच्या जीवनामध्ये काय दिव्य चमत्कार घडले. एका राजाच्या पत्री असणारा भूदेव आणि अशा ब्राह्मणाला राजानं आपल्या सेवेसाठी ठेवून घेतलेला आहे. बरं, ते तेथे काय करायचे, पूजा करायचे. एक दिवसाचा प्रसंग असा घडला, ते भूदेव आता रोज गंगेच्या स्नानासाठी यायचे, गंगा स्नानासाठी यायचे. बरं, गंगा स्नानासाठी येणारे भूदेव आणि त्याच रस्त्यावरती रोहिदास महाराज स्वतःच कर्म करत बसलेले असायचे. रोहिदास महाराजांच्या मनामध्ये सुद्धा अंतकरणामध्ये भाव आहे, आपण सुद्धा गेलं पाहिजे, गंगेचं स्नान केलं पाहिजे. गंगा जी सगळ्यांना शुद्ध करते तिला म्हटलं जातं गंगा. फेडीत पाप ताप कोकीत तिरीचे पादप, समुद्रादाय आप गंगे जैसे. गंगा निर्मल करते महाराज, करते ना निर्मल. दोन प्रकारच्या गंगा आहे, दोन प्रकारच्या गंगा. एक आसारी कथारूपी गंगा आहे आणि दुसरी आसारी जी प्रवाहित आहे, पाण्यानं वाहते, ती सुद्धा आसारी गंगा आहे. ती जी गंगा आहे आपल्याला काय करते, निर्मल करते महाराज. कशी निर्मल करते? ती गंगा फार तर फार आपल्याला कडून निर्मल करेल, वरून निर्मल करेल, करेल ना निर्मल करेल. भगवान भोलेनाथांपासून दोन गंगेचा उगम झाला. बरं, एक गंगा त्यांच्या मस्तकावरून प्रवाहित आहे, जी मस्तकावरून वाहते, तिला जटाशंकरी म्हटलं जातं. भगीरथानं प्रयत्न केले होते, भगीरथासाठी आली म्हणून तिला भागीरथी म्हटलं जातं. आणि ती प्रत्यक्षामध्ये गंगा आहे म्हणून तिला गंगा म्हटलं जातं. असे वेगळे वेगळे तिचे नाव आपल्याला पाहायला भेटतात. एक गंगा भगवान सदाशिवांच्या मस्तकावरून प्रकट झाली आणि एक आसारी मुखामधून प्रकट झाली, म्हणजे ती कथारूपी गंगा. पण दोघांमध्ये भेद आहे महाराज. काय भेद आहे? त्या गंगेपर्यंत आपल्याला जावं लागतं आणि ही कथारूपी गंगा आपल्यापर्यंत वाहत वाहत आली. म्हणून कोणती गंगा श्रेष्ठ आहे? कथारूपी गंगा श्रेष्ठ आहे. बरं, अधिक मासामध्ये सुद्धा कथा करण्याचा मानस आहे. बरं, आमचा पहिले आषाढ त्या ठिकाणी अधिक मासाचा प्रारंभ झाला का श्रीमद भागवतातील दशम स्कंदावरती त्या कथेचं आयोजनाचं त्यांच्या अंतकरणामध्ये असणारा मानस आहे. पूज्य पिता श्री स्वर्गीय नामदेव मुरलीधर ढेपे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अंतकरणामधला तो मानस आहे. कथा आपल्यापर्यंत येणं ही आपल्यापर्यंत आली म्हणजे त्याही गंगेपेक्षा ही कथारूपी गंगा श्रेष्ठतम आहे. आणखीन पुढे आहे का? त्या गंगेमध्ये पाणी आहे आणि या गंगेमध्ये सिद्ध संतांची वाणी आहे. हा दोघांमधला भेद आहे. त्या गंगेमध्ये विहार करणारे हंस आहे, या गंगेमध्ये विहार करणारे परमहंस आहे. आणि त्याच्या पुढे आहे का? त्या गंगेचा प्रवाह एवढा आहे, एवढा प्रवाह आहे. किती प्रवाह आहे? हरिद्वारला आपण जातो ना, हरिद्वारला आपण जातो. विष्णूचे भक्त त्याला हरिद्वार म्हणतात आणि शिवांचे भक्त त्याला हरद्वार म्हणतात. गाव एकच आहे, हरद्वार आणि हरिद्वार. त्या गंगेचा प्रवाह एवढा एवढा वेग आहे, एवढा वेग आहे, एवढा वेग आहे. एखाद्याला जर विचारलं ना पाणी किती आहे, त्यानं जर असा हात जर केला तर ते गेलं महाराज. समजून घ्यायचं, ज्याचा पाय घसरला ते गेलं. कुठं गेलं? डायरेक्ट गंगा सागरलाच गेलं महाराज. ज्याचा पाय त्या गंगेमध्ये घसरला समजून घ्यायचा तो गंगा सागरला गेला. पण ह्या कथारूपी गंगेमध्ये ज्याचा पाय घसरून पडला समजून घ्यायचं त्याचा भवसागर पार झाला. हा दोन्ही मधला असा भेद आहे, दोघांमधला हा भेद आहे. अशी गंगा रोहिदास महाराजांच्या अंतकरणामध्ये सुद्धा भाव होता. आपण सुद्धा त्या गंगेच्या स्नानाला जावं महाराज, जी गंगा प्रवाहित आहे. मनोमन आसारा त्या गंगेच्या काठावरती जायचे आणि मनाला विनंती करायचे, चल मन गंगा जमुना के तीर, चल मन गंगा जमुना के तीर, गंगा यमुना के तीर, गंगा यमुना के तीर,
किनारे तीर. भगवती मीराबाईंचं भजन फार सुंदर आहे. राजाच्या पदरी नोकरी करणारे भूदेव निघाले होते, गंगेच्या स्नानासाठी चालले होते आणि चालता चालता त्यांच्या पायातील पायतान चप्पल तुटली महाराज. आणि अशी चप्पल तुटल्यानंतर प्रसंग असा घडला. काय प्रसंग घडला, काय करावं काय करावं. आणि रस्त्याच्या कडेला जे रोहिदास महाराज होते त्यांचं दर्शन घडलं. रोहिदास महाराजांपर्यंत आले. महाराज एवढी माझी चप्पल व्यवस्थित करून द्या. महाराजांनी निरपेक्ष भावानं ती चप्पल त्यांची काय केली, व्यवस्थित केली. त्यांना आपल्या खिशातून असा आणा काढला आणि तो मोबदला म्हणून रोहिदास महाराजांना देऊन टाकला. ते रोहिदास महाराजांना म्हणू लागले, तुम्हाला गंगेवर स्नानाला यायचं नाही का. रोहिदास महाराज म्हणू लागले, माझं कर्म सुरू आहे, माझं कर्म सुरू आहे आणि कर्म प्रधान विश्व रचिला का, कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. माझं येणं शक्य नाही. एक काम करा, हा जो तुम्ही मोबदला दिलेला आहे, हा मोबदला तुम्ही एवढा ह्या आणा घेऊन जा आणि हा गंगा मैयाला तुम्ही समर्पित करा बरं. आणि ज्या वेळेला गंगेला समर्पित करण्यासाठी ते निघालेले आहे, तिथपर्यंत गेले आणि ज्या वेळेला रोहिदास महाराजांनी दिलेला जो आणा होता तो गंगेमध्ये टाकणार, इतक्यामध्ये गंगेनं आपला हात वरती काढला आणि वरती हात काढून त्याचा काय केला, स्वीकार केला. आपण काय देतो त्यापेक्षा आपण किती श्रद्धेने देतो याला विशेषत्वाला महत्व आहे बरं. याही नामयज्ञामध्ये सर्वांचा आहे वाटा आहे महाराज. कुणाचा काय आहे, छोटा आहे, कुणाचा मोठा आहे. ज्याची ज्याची जशी स्थिती आहे तशा पद्धतीने आपण इथं देण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. पण आपण किती भावनेने देतो याला विशेषत्वाला महत्व आहे. देत असताना आपल्या अंतकरणातील श्रद्धा ही फार महत्वाची आहे. गंगेनं प्रत्यक्षामध्ये त्याचा स्वीकार केला आणि असा स्वीकार केल्यानंतर गंगेनं एक कंगन घेतलं आणि ते त्यांना देऊन टाकलं. रोहिदास महाराजांनी सांगितलं होतं त्यांना, गंगेनं जर काही जर दिलं तर घेऊन या. ब्राह्मणाच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली महाराज. ते कंगन पाहिलं. कोणाची अभिलाषा केव्हा निर्माण होईल काही सांगता येत नाही. अभिलाषा फार वाईट आहे महाराज. ते कंगन पाहिलं, अभिलाषा. कशी अभिलाषा निर्माण होते. वर्गामध्ये 2 विद्यार्थी जरा उशिराने आले म्हणून शिक्षकांनी विचारलं, म्हणे का उशीर झाला. पहिला म्हटला 10 रुपये ऐकून घेतले होते, ढोकळा माझ्याजवळ होता, सिस पेन्सिल खरेदी करायची होती, रस्त्यामध्ये हरवला आणि तो शोधता शोधता मला उशीर झाला. सापडला का. तो म्हणला नाही सापडला. दुसऱ्याला विचारलं तुला कशामुळे उशीर झाला. म्हणे याचा ढोकळा जिथं पडला त्याच्यावर पाय देऊन मला उभं राहावं लागलं म्हणून येता आलं नाही. आहे ना. कुणाच्या अंतकरणामध्ये कशी अभिलाषा निर्माण होईल काय सांगता येत नाही. कंगन त्या ब्राह्मणाला प्राप्त झालं आणि ते प्राप्त झालेलं कंगन हे आपल्यालाच असलं पाहिजे असा मनामध्ये विचार आला महाराज. असा मनामध्ये विचार आला आणि रोहिदास महाराजांना ते कंगन परत न देता ते आले महाराज आणि एका जवाहरापर्यंत गेले आणि जवाहराला ते कंगन त्यांनी विकलं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कथा भाग सांगितला जातो. जवाहराला विकलं. जवाहरानं विचार केला, म्हणे अरे एवढं सुंदर कंगन आपल्याला प्राप्त झालं, आपण हे काय केलं पाहिजे, याला दुसरं ग्राहक लागणार नाही, आपण हे राजाला दिलं पाहिजे. आणि अशा राजानं ते कंगन खरेदी केलं आणि स्वतःच्या पत्नीला दिलं महाराज. आणि मग पत्नीनं हट्ट केला. काय हट्ट केला पत्नीनं, असं ना, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट, 3 प्रकारचे हट्ट आहे बरं. राजाचा हट्ट वेगळा असतो. राजा केव्हा टॅक्स टाकेल काही सांगता येत नाही बरं. लेकरांचा सुद्धा हट्ट असतो, मला हेच पाहिजे असा लेकरांचा हट्ट असतो. तसा स्त्रीचा सुद्धा हट्ट असतो. कोण काय हट्ट करेल, कोण काय हट्ट करेल काय सांगता येत नाही. आपण विनोद त्या ठिकाणी ऐकला असेल. एका पत्नीनं आपल्या पतीजवळ हट्ट केला, म्हणे गडे एक काम करा. काय काम करा, मला असं उचलून घ्या आणि त्या फ्रीज पर्यंत घेऊन चला. आता तिचं वजन मापातच होतं, 147 होतं. आणि मग त्यानं विचार केला. तो म्हणला अरे तुला उचलून घेऊन फ्रीज पर्यंत घेऊन जायचं, पण त्याच्या मोबदल्यामध्ये मला काय भेटणार. तिनं सांगितलं फ्रीज मध्ये 2 चॉकलेट आहे, एक तुम्हाला देणार आणि एक मी खाणार. हा म्हणला एक काम कर, तू इथं बसून राहा, मी फ्रीज उचलून तुझ्यापर्यंत घेऊन येतो, मला ते सोपं जाईल. असं होऊ शकतं. तसं त्या राणीनं हट्ट केला महाराज. त्याच्याचा हट्ट केला. एकच कंगन प्राप्त झालं, मला दुसरं कंगन पाहिजे. त्या जवाहराला विनंती केली. जवाहराला विनंती केली. राजाने जवाहराकडून जे कंगन खरेदी केले होतं त्यांना सांगितलं माझ्या पत्नीची इच्छा आहे असं तंतोतंत दुसरं कंगन पाहिजे. बरं, दुसरं कंगन पाहिजे. दुसरं कंगन पाहिजे म्हटल्यानंतर त्या जवाहरानं सांगितलं हे असं बनवणं आमच्याच्यानं अशक्य आहे.
बऱ्याचशा जवाहरांपर्यंत ते कंगन घेऊन गेले होते, पण ते तशा पद्धतीचं त्या जवाहराला तयार करता येत नव्हतं. राजानं विचारलं, मग हे तुमच्यापर्यंत आलं कुठून? म्हणे एका ब्राह्मणाकडून हे आम्हाला प्राप्त झालं. ब्राह्मणाला बोलवा. ब्राह्मणाला उपस्थित केलं. म्हणे हे तुम्ही आणलं कुठून? आता सत्य सांगावं लागत होतं. म्हणे हे गंगा माईनं दिलं. ज्या रोहिदास महाराजांचं दान मी गंगेमध्ये टाकलं, गंगेने हे दिलं. हे आपल्याला फक्त रोहिदास महाराजच देऊ शकतात. हे सामर्थ्य फक्त त्यांच्यामध्येच आहे बरं. स्वतः राजा निघाले आणि रोहिदास महाराजांचं कर्म सुरू आहे. महाराज कर्म सुरू आहे. स्वतःचं काम करता करता प्रभुनाम चिंतन करत होते. तो राजा आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला. ब्राह्मण धावत आला. रोहिदास महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज मला माफ करा. म्हणे त्यावेळेला गंगामाईनं कंगन दिलं होतं, पण माझ्या अंतकरणामध्ये अभिलाषा निर्माण झाली. ते कंगन मी तुम्हाला परत केलंच नाही. पण त्या कंगनाची विक्री केली आणि आता राणीला दुसरं कंगन अपेक्षित आहे. राजाची सुद्धा स्वारी येत आहे आणि ते कंगन जर नाही प्राप्त झालं तर राजा माझा शिरच्छेद करणार आहे. काहीतरी करा, काहीतरी करा. ज्या वेळेला ब्राह्मण शरण आला आणि त्यावेळेला रोहिदास महाराजांचं अंतकरण कळवळलं. मृदू समाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि असे राजे त्या ठिकाणी आले महाराज. आणि राजा आल्यानंतर म्हणे हे कंगन देण्यामध्ये सामर्थ्य यांच्याकडे आहे का? म्हणे हो सामर्थ्य आहे. जगाच्या पाठीवर सामर्थ्यवान फक्त संतत आहे आणि भगवंत आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. ज्या वेळेला राजाला विनंती केली दुसरा कंगन पाहिजे आणि रोहिदास महाराजांनी विचारलं, म्हणे किती पाहिजे तेवढं सांगा बरं. किती पाहिजे ते सांगा. म्हणे प्रत्येक कंगन देण्यासाठी ते तर गंगाबाईंना प्राप्त करून दिलं होतं. मग त्या गंगेपर्यंत जावं लागेल. रोहिदास महाराजांनी सांगितलं, मन जर निर्मळ जर असेल, मन चंगा तो कठोटे में गंगा. ती गंगा इथं सुद्धा काय होऊ शकते, उपस्थित होऊ शकते. आणि अशा रोहिदास महाराजांनी गंगेचं मनोमन स्मरण केलं. राजाची इच्छा आहे ते कंगन प्राप्त व्हावं आणि त्या काठोटीतून असारा गंगेनं हात बाहेर काढला महाराज. आणि रोहिदास महाराजांच्या हातामध्ये दुसरं कंगन दिलं. कंगन आता ढिकच्या ठिकाणी पडलेला होता. हे रोहिदास महाराजांचं सामर्थ्य आहे. म्हणून तर साधुसंत महात्मे म्हणतायत, आईसे बळ नाही अनेकाचे अंगी. 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 महात्म्यांजवळ आहे. आणि आता महाराजांची कीर्ती वाढू लागली. महाराज हळूहळू महाराजांची कीर्ती वाढू लागली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख गाय नारायण असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. आणि जशी जशी कीर्ती वाढू लागली तसं लोकांना त्यांच्याविषयी आता काय वाटू लागला, मत्सर वाटू लागला. म्हणे अरे एक चर्मकार समाजामध्ये जन्माला आलेला हा व्यक्ती आणि हा धर्माचा उपदेश करतो हे त्यांना काय वाटू लागलं, धर्मबाह्य वाटू लागलं. आणि मग समाजकंटकांनी आता काशी नरेशाकडे धाव घेतली आणि अशा काशी नरेशाला सांगू लागले. पंडितांनी तक्रार केली आणि त्या तक्रारीचा परिणाम असा झाला. म्हणे आता आपण काय करूया, रोहिदासांना येथे पाचारण करूया, रोहिदासांना पाचारण करूया आणि समोरासमोर शास्त्रार्थ वाद आपण केला पाहिजे. बरं
पंडित उपस्थित झाले होते. रोहिदास महाराजांना राजाच्या समोर उपस्थित केलेलं होतं. त्यांच्यामध्ये आता वाद होणार होता. कोणता? शास्त्रार्थ वाद होणार होता. बरोबर. काय वाद प्रसिद्ध आहे महाराज, आहे ना? काय वाद प्रसिद्ध आहे. ते राजा भोजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला होता. केव्हा तरी आपण ऐकला असेल. त्यांचे पंडित होते कालिदास पंडित होते. बरं, त्यांचे पंडित कालिदास होते आणि ते फार विद्वान होते. आणि ते नेमकं 2 महिने गावाला गेले आणि शेजारच्या पंडिताला समजलं आणि शेजारच्या पंडितानं राजा भोजांना निरोप पाठवला, तुमच्या पंडिताबरोबर मला शास्त्रार्थ वाद करायचा आहे. आता कालिदास नसल्यामुळं राजा भोज काय झाले, जरा नाराज झाले. कोण त्यांच्या बरोबर आता वाद करणार? शास्त्रार्थ वाद कोण करेल? आणि इतक्यामध्ये गंगूतेली चालले होते. त्यांचा एक डोळा फुटलेला होता. ते तिथून चालले. त्या गंगूतेल्यानं राजा भोजांचा चेहरा पाहिला. म्हणे झालं काय? म्हणे असं झालंय, कालिदास गेले गावाला आणि शेजारच्या पंडितांनी आता निरोप धाडलाय का ते शास्त्रार्थ वाद करण्यासाठी येणार आहे. कोण त्यांच्या बरोबर वाद करेल मला सांगा. गंगूतेल्यानं सांगितलं, काळजी करू नका, मी त्यांच्या बरोबर वाद करतो, फक्त निरोप एक पाठवा. काय निरोप पाठवा? म्हणे कालिदास उपस्थित नाही पण त्यांचे गुरु उपस्थित आहे, ते तुमच्या बरोबर शास्त्रार्थ वाद करणार. निरोप पाठवला महाराज. आता गुरु कसे असतील? शिष्य जर असं म्हणल्यानंतर गुरु कसे असले पाहिजे. निरोप पोहोचला. ते पंडित घाबरले गेले महाराज. म्हणे आता कालिदास एवढे विद्वान, त्यांच्या गुरु बरोबर वाद कसा करायचा? गंगूतेली निघाले होते. सकाळीच निघाले होते. 7 भाकरी खात होते महाराज. भाकरीचं पेंडकं बरोबर घेतलं होतं, दह्याचं गाडगं बरोबर घेतलं होतं. एक डोळा त्यांचा फुटलेला होता आणि येतानाच पत्नीला सांगून आले होते, आता नाही येणे जाणे, आता पाठीमागे येणंच अशी काय मला शक्यता वाटत नाही. आणि असे गंगूतेली आले. आणि ज्या वेळेला आले, गंगूतेली समोर बसलेले आहे. शेजारच्या प्रांतामधला पंडित आला आणि दोघं एकमेकाच्या समोर उभे राहिले. दोघं एकमेकाच्या समोर उभे राहिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. बरं, असा वाद सुरू झाला. वाद सुरू झाला. समोरच्या पंडितानं फक्त एक बोट केलं. गंगूतेल्यानं लगेच 2 बोट केली. समोरच्या पंडितानं 5 बोट केले. गंगूतेल्यानं असे 5 बोट एकत्र करून त्याची मूठ आवळली. समोरच्या असणाऱ्या पंडितानं असे 7 बोट दाखवले. गंगूतेल्यानं सुद्धा त्या ठिकाणी 7 बोट दाखवले. मधून एक अशी रेषा ओढली. नंतर समोरच्या पंडितानं असा प्रश्न विचारला. गंगूतेल्यानं लगेच ह्याचं गाडगं दाखवलं. बाकीच्यांना काय कळत नव्हतं महाराज. हे सगळं शांततेत चाललं होतं. समोरचा पंडित धावत धावत आला. गंगूतेल्याचं दर्शन घेतलं. राजांना म्हणला, मी हरलो गड्या. कालिदासांचे गुरु आहे, कालिदासांपेक्षा सुद्धा श्रेष्ठतम आहे. त्या राजानं त्या शेजारच्या पंडिताला बाजूला घेतलं. म्हणे हा तुमचा शास्त्रार्थ वाद मला काय कळालं नाही, नेमकं काय झालं? आम्हाला तर कळलं पाहिजे ना. अहो म्हणे मी एक बोट दाखवलं. मी म्हणलं ब्रह्म एक आहे. तर कालिदासांचे गुरु म्हणले नुसतं ब्रह्म नाही, त्याच्याबरोबर माया सुद्धा. त्यांनी बोट 2 बोट दाखवले. मी त्यांना म्हणलं पंचमहाभूत आहे म्हणून 5 बोट दाखवले. तर तुमच्या आचार्य कालिदासांच्या गुरुजीने सांगितलं ते पंचमहाभूत या शरीरामध्ये एकत्रित राहतात म्हणून ते एकत्रित करून मला त्यांनी मूठ दाखवली. माझ्या लक्षात आलं. मी त्यांना म्हणलं सप्तसमुद्र आहे, सप्तसमुद्र आहे. त्यांनी सप्तसमुद्र सांगितले पण म्हणले त्याच्यामधून मेरू पर्वत गेला म्हणून त्यांनी मध्ये काय ओढली, रेषा ओढली. आणि नंतर मी त्यांना विचारलं मेरू पर्वत कुठं आहे? म्हणून त्यांनी दह्याचं गाडगं दाखवलं का हे दधीची समुद्राजवळ आहे. माझ्या लक्षात आलं. त्यांनी उत्तर दिले. येतो म्हणे मी आता. त्याचा सन्मान केला. पंडित निघून गेला आणि राजानं त्या गंगूतेल्याला बाजूला घेतलं. म्हणे एवढं केव्हा शिकले हो तुम्ही? एवढं केव्हा शिकले? गंगूतेली म्हणे अहो असा बोलावला ते काय विचाराच्या आतच पळून गेलं. विचाराच्या आत पळून गेलं. मग तू उत्तर दिले कसे? अहो राजे साहेब, मी आल्याबरोबर त्यानं काय केलं, माझ्याकडे एक बोट केलं. म्हणजे माझा एक डोळा फुटलेलाच आहे. आणि ते मला म्हणलं तुझा तो राहिलेला आहे काय तोही फोडून टाकेल. मी त्याला म्हणलं पट्ट्या तो जर तू फोडला तर मी तुझे 2ही फोडीन म्हणून मी 2 बोट केले. नंतर तो मला म्हणला मारून काढीन. त्यानं अशी चापट दाखवली. मी म्हणलं तू मला चापटे दाखवतो का? मी सर्वसामान्य, मी तुला माझ्याकडे बुक्का आहे. मी त्याला बुक्का दाखवला. नंतर त्यानं माझा उपहास केला. काय उपहास केला? ते मला म्हणलं 7 भाकरी खातो म्हणून त्यानं 7 बोट केले. मी त्याला म्हणलं 7च भाकरी खातो पण 2 भाग केले त्याचे. सकाळी 3.5 खातो, संध्याकाळी 3.5 खातो. आणि त्यानं एवढं करून मला विचारलं मग कशा बरोबर खातो? मग त्या ह्याचं गाडगं दाखवलं. बरं, असा वाद त्या ठिकाणी. असे काय वाद पाहायला भेटतात. पण आज असारा जो वाद आहे त्या वादामध्ये रोहिदास महाराज आता त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व पंडित उपस्थित आहे. आणि त्यावेळेला राजानं सांगितलं म्हणे हे बघा या ठिकाणी आता या शास्त्रार्थ सभेत आपण आयोजन केलेलं आहे.
प्रत्येकानं काय केलं पाहिजे, ईश्वर विषयक आपलं तत्वज्ञान मानलं पाहिजे. प्रत्येकाला या ठिकाणी संधी आहे बरं. आणि अशा रोहिदासांनी आता यथार्थ उत्तर दिले, यथार्थ उत्तर दिले. आणि यथार्थ उत्तर दिल्यानंतर आता सांगितलं मध्यभागी भगवान प्रभू शालिग्रामाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली महाराज. आणि सांगितलं ही मूर्ती ज्याच्याकडे जाईल तो खऱ्या अर्थानं कोण आहे, सत्य आहे बरं. पंडित म्हणले ही मूर्ती आमच्याकडेच येईल. आणि असे पंडित आता वेदाचं पठण करू लागले, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आवाहन करू लागले. आवाहन करता 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 8:40 झाले महाराज, तरी काय भगवंत जागा सोडत नव्हते. काय करावं, असं करता 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 पंडित थकले महाराज. आणि पंडित तर त्यालाच म्हणतात महाराज. कुणाला म्हणतात पंडित? पंडिताची व्याख्या आहे, पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला, त्याला म्हटलं जातं पंडित. नाही तर तुकोबारा म्हणतात अनेक नोव्हे माझे मना आणि होका पंडित शहाणा. पंडित कुणाला म्हणायचं आणि संत कुणाला म्हणायचं? सोपी गोष्ट जो अवघड करून सांगतो त्याला म्हणायचं पंडित, आणि अवघड गोष्ट जो सोपी करून सांगतो त्याला म्हणायचं संत. किती सोपं आहे सोपी गोष्ट अवघड करून सांगणं. एक जण जरा उशिरानं आलं आणि त्या सभेमध्ये उशिरा आल्यानंतर त्याला विचारलं कशामुळे उशिरा आलं. ते म्हणलं माझ्या रथचक्राच्या हृदयाचे छिद्रीकरण होऊन आतील हवेचे बहिर्गमन झाले म्हणून आम्ही उशिरानं आले. बाकीचे म्हणजे फारच मोठी घटना घडली. ते म्हणलं माझा रथ म्हणजे माझी सायकल, त्याचं चक्र म्हणजे त्याचं चाक, त्याचं हृदय म्हणजे त्याची टूक, त्याचं छिद्रीकरण म्हणजे त्याचा काटा रुतला, आणि आतील हवेचं बहिर्गमन झालं म्हणजे सोपं होतं. सायकल पंक्चर झाली. पण एवढं वाढून सांगितलं महाराज, सोपी गोष्ट अवघड करून सांगणं याला म्हणावं पंडित, आणि अवघड गोष्ट सोपी करून सांगणं याला म्हणावं संत. असे संत असतात. आणि मग ते पंडित आता पंडित थकले महाराज. म्हणे आता रोहिदासांनी भगवंताला त्यांच्या जवळ आणावं. आणि असे असणारे रोहिदास महाराज, जे रोहिदास महाराज आता भगवंताला त्या ठिकाणी आळवतात महाराज. आणि त्या भगवंताला आळवताना रोहिदास महाराजांचे शब्द आहे, पतित पावन नाम ऐसे साच कीजिए, विलंब छांड दीजिए, कुतात बात लीजिए, राम शरणम राम शरणम राम शरणम त्राहि
सर्वजण पाहत होते महाराज. त्याच वेळेला चित्तोडच्या ज्या धारादेवीने सुद्धा रोहिदास महाराजांचं शिष्यत्व स्वीकारलं होतं आणि त्यावेळेला हा प्रसंग सुरू आहे. पंडितांच्यानं ते शाळीग्राम भगवंताची मूर्ती त्यांच्या दिशेनं आली नाही महाराज. आणि आता रोहिदास महाराज अंतःकरणापासून धावा करत होते आणि दिव्य चमत्कार घडला. जे शाळीग्राम भगवंत सर्वांच्या मध्यस्थानी ठेवले होते त्याच्यातून प्रत्यक्ष भगवंत प्रकट झाले आणि ते शाळीग्राम भगवंत प्रत्यक्ष रोहिदास महाराजांच्या दिशेने दिले आणि सर्वांनी रोहिदास महाराजांचा जय घोष केला. रोहिदास महाराज. आणि अशा रोहिदास महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आता चित्तोड प्रांतामध्ये आलं पाहिजे. आणि निघाले महाराज रोहिदास महाराज. खरं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती निघाले रोहिदास महाराज. निघाले भगवंताचं भजन करत 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 ज्या वेळेला आलेले आहे. ज्या राणीला दीक्षा घ्यायची होती महाराज रोहिदास महाराजांकडून, बरं ती राणी ज्या वेळेला रोहिदास महाराजांची कीर्ती ऐकून रोहिदास महाराजांपर्यंत येऊन दाखल झाली होती ना, त्या राणीनं रोहिदास महाराजांना विनंती केली, मला तुम्ही दीक्षा द्या. रोहिदास महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत अधिकार निर्माण होत नाही तोपर्यंत दीक्षा प्राप्त होणार नाही. राणीनं सांगितलं, मी आता अन्न पाणी सोडेल परंतु मला दीक्षा प्राप्त झाली पाहिजे. 1 दिवस झाला अन्न पाण्याचा त्याग केला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अन्न पाण्याचा त्याग त्या राणीने केलेला होता. आणि मग भगवंत प्रत्यक्षामध्ये रोहिदास महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. राणीच्या अंतकरणातील आस पूर्णत्वाला न्या. आणि त्या रोहिदास महाराजांनी त्या चित्तोडचा जो राजा आहे त्याची जी पत्नी आहे धारादेवी, तिला काय केलं होतं, अनुग्रहित केलं होतं. आणि ती राणी आता रोहिदास महाराजांना घेऊन त्यांच्या प्रांतामध्ये जाऊन दाखल झाली. त्यांच्या प्रांतामध्ये गेले आणि ज्या वेळेला प्रांतामध्ये गेलेले आहे, प्रांतामध्ये गेल्यानंतर प्रसंग असा घडला, स्वागत व्यवस्था आहे, सर्वांसाठी असणारी भोजन व्यवस्था आहे. आणि अशी भोजन व्यवस्था आहे. रोहिदास महाराज तिथं दाखल झालेले आहे महाराज. तेथीलही भूदेवांना पाचारण केलेलं होतं. अशा भूदेवांनी विचारलं, म्हणे हे कोण आहे? म्हणे रोहिदास महाराज आहे. कोणीतरी सांगितलं हे तरी रोहिदास महाराज असले, पण चर्मकार समाजामध्ये त्यांचं प्राकट्य झालेलं आहे. त्या ब्राह्मणांना थोडासा हेवा वाटला. त्यांनी सांगितलं, एक काम करा, यांच्या बरोबर आम्ही भोजन करू शकत नाही, आमची व्यवस्था जरा वेगळी करा. राणीनं त्यांना शिदा दिला महाराज. त्यांनी स्वतःहून स्वयंपाक बनवला आणि ते सगळे ब्राह्मण आता भोजनासाठी बसले. रोहिदास महाराज त्यांच्यापासून दूर भोजनासाठी बसले. आणि ज्या वेळेला ते सगळे ब्राह्मण भोजनासाठी बसले आणि शेजारी पाहिलं तर त्यांना शेजारी कोण दिसायचे? रोहिदास महाराजच दिसायचे. बरोबर, इकडून शेजारी पाहिलं तर रोहिदास महाराजच दिसायचे. म्हणजे सर्वत्र त्यांना कोण दिसू लागले? रोहिदास महाराज दिसू लागले. आणि मग त्यांना रोहिदास महाराजांचा अधिकार कळाला महाराज. आणि असे सर्व जर रोहिदास महाराजांच्या जवळ आले आणि त्या रोहिदास महाराजांना म्हणू लागले, चर्मकार समाजामध्ये तुमचा जन्म झालाय आणि तुम्ही चर्माच्या आसन बसून भगवंताचं पूजन करतायत, अशी तुमच्या जीवनामधली साधना काय आहे? खर तर भगवंताच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे? त्या भूदेवाजवळ काय पाहिजे? त्यानं गळ्यामध्ये दांडवं घातलं पाहिजे. ब्राह्मणांचं वचन ऐकलं. ऐकोनी ब्राह्मणाचे वचन मध्ये काय असलं पाहिजे? जानवं असलं पाहिजे. देवात श्रेष्ठ श्रीहरी, चहुवर्णात ब्राह्मण थोरी, यज्ञोपवीतात अधिकारी, त्याचे नि विष्णू पूजावा. ज्याच्या गळ्यामध्ये दानव आहे त्यानंच काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे. असं रोहिदास महाराजांना ज्या वेळेला त्या ब्राह्मणांनी सांगितलं. आणि मग रोहिदास महाराज म्हणले, काळजी करू नका, अरे जानव्यावरून जर चित्तता जर होत असेल तर मी तुम्हाला जानवं सुद्धा दाखवेल. आईसे ऐकोनिया वचन, रोहिदास बोले त्या कारण, यज्ञोपवीत दाखवीन तुझ लागून स्वामी. सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी हसू लागले महाराज. पण रोहिदास महाराज म्हणले, काळजी करू नका. आणि काय केलं? तत्क्षणाला रोहिदास महाराजांच्या जवळ जे साहित्य होतं, रापी आपल्या हातामध्ये घेतली महाराज. वेगळे वेगळे साहित्यांची नावं आहे ना. रापी आपल्या हातामध्ये घेतली. मग रापी घेऊन या करी, उदर चिरिले ते अवसरी, यज्ञोपवीत सत्वरी तया माझी दाखविले.
स्वतः आता आसारा त्यांनी काय कापलं, पोट कापलं आणि आसारा स्वतःच जानवं त्यांना दाखवलं महाराज. कुठं कुठं वर्णन आहे ते सोन्याचं जानवं त्यांनी परिधान केलेलं होतं. आणि मग सगळ्या भूदेवांनी पाहिलं आणि सर्वजण आश्चर्यानं आता म्हणू लागले, विप्र बोले ते अवसरा, तू विष्णू भक्त होसी खरा, म्या न करीसा निज विचारा, तुझं कारण छळिले की. खर तर आम्ही तुमची परीक्षा पाहिली आणि सोन्याची परीक्षाच पाहिली जाते. अग्नीत टाकीता जाण, मोलासी चढे जैसे सुवर्ण, तैसे करिता तुझे छळण, महिमा तुझा वाढविला. आणि सगळे भूदेव सांगू लागले, तुम्ही सर्वसामान्य नाही, तू विष्णू भक्त आहेसी परम, सुखे पूजी शालग्राम, ऐसे देखोनी तुझे सत्तम, गृहासी गेले आपुल्या. त्यांनी सुद्धा रोहिदास महाराजांचा अधिकार काय केला, मान्य केला. असे रोहिदास महाराज सर्वसामान्य नाही महाराज. दिसायला जरी महात्म्य सर्वसामान्य असले पण ते सर्वसामान्य नसतात महाराज. आपण चालतो ते चालतात, आपण बोलतो ते बोलतायत. क्रिया जरी सारख्या असल्या पण क्रियेमध्ये असणारा भेद आहे. एखाद्या वेळेला क्रिया सारखी दिसते पण क्रियेमधला जो अंतरंग आहे ना, त्याच्यामधला भाव तो वेगळा आहे. लेकरू जर गावाला जर गेलं आणि लेकरू गावाला गेल्यानंतर ते लेकरू ज्या वेळेला घरी येतं, आई त्याला उचलून घेते, त्याच्या मुखावून हात फिरवते आई त्याच्या मुखावून हात, माझे आचुडे बचुडे, पाच गवळण असले तर म्हणते ती सुद्धा. असं लेकराच्या गालावरून काय फिरवते, हात फिरवते. क्रिया आहे महाराज, गालावरून हात फिरवण्याची क्रिया आहे. आणि आता दुसरी गोष्ट आहे का, गालावरूनच हात फिरवण्याचीच आहे. दाढी वाढली, कारागिराकडे गेलं, कारागिरानं दाढी केली, त्याच्या गालावरून हात फिरवला, चकाचक दाढी केली. कारागीर सुद्धा ग्राहकाच्या गालावरून हात फिरवतो आणि आई सुद्धा लेकराच्या गालावरून हात फिरवते. दोन्ही क्रिया जरी सारख्या दिसत असल्या पण दोघांमधला जो भाव आहे तो भाव वेगळा आहे महाराज. आहे ना वेगळा. आईनं लेकराच्या मुखावरून हात फिरवणं याच्यामध्ये मातृवात्सल्य भाव आहे आणि कारागिरानं ग्राहकाच्या गालावरून हात फिरवणं याच्यामध्ये 30 रुपयाचा भाव. किती आता 50 झाले. आहे ना त्या ठिकाणी तो भाव आहे महाराज. क्रिया जरी सारख्या असल्या पण दोघांमध्ये त्या ठिकाणी काय आहे, भेद आहे महाराज. असे रोहिदास महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आपल्याला पाहायला भेटतात. एक दिवसाचा प्रसंग असा घडला महाराज. प्रत्यक्षामध्ये रोहिदास महाराजांच्या भेटीसाठी नारायण जे नाथांच्या रूपाने प्रगट झाले होते. प्रत्यक्षामध्ये भगवान गोरक्षनाथ त्या ठिकाणी आले होते. ते बाबा सर्वसामान्य नव्हते महाराज. आले इकडे बाबा आलेला आहे, पोपट बाबा आहे ना, बंगाल फिरून आले बरं. त्या ठिकाणी सर्वसामान्य नाही. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कफनीवाला, 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 संकोच निर्माण झाला आणि तेच आसारा पाणी त्यांनी घेतलं. ते तीर्थ त्यांनी स्वतः न घेता पुढे प्रवास करत करत कबीर महाराजांच्या दारासमोर गेले आणि कबीर महाराजांची मुलगी होती
मुलाचं नाव जसं कमाल होतं तसं त्यांच्या मुलीचं नाव कमाली होतं. त्या कमालीला ते तीर्थ देऊन टाकलं. कमालीनं ते तीर्थ सेवन केलं. आणि पुढे प्रसंग असा घडला, त्या कमालीला दिलं होतं मुलतान प्रांतामध्ये दिलेलं होतं, जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. आणि हेच गोरक्षनाथ त्या मुलतान प्रांतामध्ये गेले. आणि त्या मुलतान प्रांतामध्ये गेल्यानंतर प्रसंग असा घडला, ते म्हणत होते जो कोणी माझं हा कटोरा भरून देईल मी त्याला आशीर्वाद देईल. बरं, कोणीतरी माझा कटोरा भरून दिला पाहिजे. बरं, सर्वजण त्या कटोऱ्यामध्ये टाकत होते. महाराज कटोरा भरतच नव्हता. आणि असे फिरत 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 ती जी कमाली आहे तिला दिलं होतं कबीर महाराजांच्या मुलीला मुलतानमध्ये. त्या कमालीनं आवाज ऐकला होता, अलग निरंजन. तिनं सांगितलं आपल्या पतीला म्हणे त्या बाबांना आपल्या घरी घेऊन या, त्याचा कटोरा आपण भरू. ते आले होते ना अलग निरंजन, फकीराच्या वेशामध्ये आले होते. फकीर कोणाला म्हणतात फकीर? जिसको किसी की फिकिर नहीं उसको क्या बोलते? फकीर बोलते. वाह वाह रे मौज फकीरादी, वाह वाह रे मौज फकीरादी, वाह वाह रे वाह रे वाह वाह रे, हे वाह वाह रे मौज फकीरादी. असे गोरक्षनाथ ज्या वेळेला त्या दारामध्ये गेले, भिक्षाम देखी. आणि एका चमच्यामध्ये तिनं थोडस पीठ आणलं महाराजांना, असं पीठ आणलं आणि ते पीठ त्या गोरक्षनाथांच्या त्या कटोऱ्यामध्ये टाकलं. आणि ज्या वेळेला ते पीठ त्या कटोऱ्यामध्ये पडलं, परिणाम असा झाला. काय झाला परिणाम? तो कटोरा भरून असारा पीठ खाली पडू लागलं. गोरक्षनाथांना मोठं आश्चर्य वाटलं, हे सगळं घडलं का? गोरक्षनाथाने विचारलं, हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं कसं? त्या कमालीनं सांगितलं, तुम्ही मला ओळखलं नाही? म्हणे नाही ओळखलं. रोहिदासांनी तुम्हाला तीर्थप्रसाद दिला होता, तो तीर्थप्रसाद तुम्ही सेवन न करता तो तीर्थप्रसाद तुम्ही काय केला? ते चरणामृत ते मला दिलं, मी त्याचं सेवन केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की मला ही शक्ती प्राप्त झाली. आणि मग गोरक्षनाथांना रोहिदासांचं महत्व कळालं, तिथून गुप्त झाले आणि पुन्हा काशी क्षेत्रामध्ये ते प्रगट झाले. आणि आता रोहिदास महाराजांच्या जवळ गोरक्षनाथ पुनश्च आले. आणि ते गोरक्षनाथ रोहिदासांच्या जवळ आले. आणि अशा रोहिदासांच्या जवळ येऊन आता त्यांना ते नमस्कार करतायत. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. रोहिदासांची स्तुती करू लागले. आणि आता म्हणत होते, मला पुन्हा काय पाहिजे? ते तीर्थ पाहिजे. गोरक्षनाथ ज्यांच्या जवळ तीर्थाची काय करतात? अपेक्षा करतायत. म्हणे ते तीर्थ मला पाहिजे. आणि मग रोहिदास महाराजांनी उत्तर दिलं, जब प्याते तो तब पिया नाही. जेव्हा पिण्यासाठी दिलं होतं तेव्हा पिले नाही. हो जब प्याते तो तब पिया नहीं. अरे जिन पिया उन्होंने पिया को जान लिया. ज्यानं आसार सेवन केलं त्यानं पियाला म्हणजे भगवंताला जाणून घेतलं. अरे जब प्याते तो तब पिया नहीं. जिन पिया उन्होंने पिया को जान लिया. भुला जोगी फिरे दीवाना वो पानी मुलतान गया. आता ते पाणी इधर आलं नाही म्हणा. गोरक्षनाथांना सुद्धा रोहिदास महाराजांचा काय समजला? अधिकार समजला. असे रोहिदास महाराज सर्वसामान्य नाही महाराज. अनेक आसार लीला खऱ्या अर्थानं आहे. अरे सिकंदर लोधी नावाचा राजा आहे आणि त्या सिकंदर लोधी तो हिंदूच्या विरोधी होता. बरं, दिल्लीच्या तख्तावरती राज्य करणारा तो हिंदूचा विरोधी होता. साधू संतांबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये चिड होती आणि महाराजांची कीर्ती त्याच्या कानापर्यंत जाऊन दाखल झाली. त्यानं महाराजांना काय केलं? बोलावलं महाराज. त्यांना समजलं की हे वादविवादामध्ये अनेकांना हरवताय आणि आपल्या धर्माचा ते प्रचार करतायत. त्यांना बोलावलं, रोहिदास महाराजांना बोलावलं. राजाचे सेवक गेले, रोहिदास महाराजांना पकडलं होतं. आणि रोहिदास महाराजांना पकडून आता कारागृहामध्ये टाकलं. बरं, बांधी मुश्क रविदास की बंदी गृह पहुंचाए. काल कोठारी में बंद करी ताले दिए लगाए. रोहिदास महाराजांना आता कारागृहामध्ये बंद करून टाकलं. जरी कारागृहामध्ये बंद होते तरी सुद्धा त्यांचं भजन आता बंद नव्हतं. रामाचं भजन करत होते. कारागृहाला कुलप लावून टाकलेले आहे.
आणि आता रोहिदास डगमगत नाही आणि आता भगवंताची करुणा भक्तात महाराज आणि परिणाम असा झाला प्रत्यक्षामध्ये कारागर भक्त ने पाया पै नहीं सोच हृदय में आया आसन बांधी कारे प्रभु ध्यान लागी समाधी जगत भुलाना अशी समाधी लागली अशी समाधी लागली तोपर्यंत जगाताना एका ठिकाणी उपस्थित झाले आपोआप असाऱ्या कारागृहाचे दरवाजे उघडले गेले महाराज आणि येताना जगाताना एक आपली सेना घेऊन आले वानर सेना घेऊन आलेले होते आणि मग राजाला महत्व कळालं आणि असा सिकंदर लोधी घाबरला महाराज आणि घाबरलेला सिकंदर लोधी आता धावत आला आणि रोहिदास महाराजांच्या चरणारविंदावरती त्यानं काय केलं प्रणिपात केले असे महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग त्या ठिकाणी सांगण्यासारखे आहे बरं एकदा असारा कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ते निघाले होते प्रयाग तीर्थावरती स्नानासाठी निघाले होते एवढा प्रसंग सांगून आपण थांबणार होतो प्रयाग तीर्थावरती जाण्यासाठी निघाले होते आणि त्या प्रयाग तीर्थावरती रोहिदास महाराजांच्या सोबत असणारा सर्व शिष्यगण आहे रोहिदास महाराज त्यांना उपदेश करत होते बरं उपदेश करत होते सर्वांनी सत्याचा स्वीकार करा या जगामध्ये त्या ठिकाणी जर सत्य जर का आहे ईश्वर सत्य आहे जगाच्या पाठीवर ईश्वर सत्य आहे त्या सत्याचा सर्वांनी काय करा स्वीकार करा आणि विजय नेहमी हा सत्याचाच होता तो सत्यमेव जयते रोहिदास महाराज सर्वांना संदेश देत आहे प्राप्त मानवी जीवनाची सार्थकता करून घ्या प्राप्त मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालं हे मोठ्या भाग्यानं प्राप्त झालं अरे तरुवर्षे फलगिरी न लागे बारंबार एकदा झाडाचं फळ खाली पडल्यानंतर पुन्हा ते झाडाला लागू शकत नाही तसा हा दुर्लभ मानव देह आपल्याला प्राप्त झाला याचं सोनं करून घ्या तुका म्हणे दाणे ऐसे दुर्लभ ते सोने ऐसे दुर्लभ ते शहाणे या देहाची सार्थकता करून घ्या हा देह असा व्यर्थ घालू नका कोण कशामध्ये घालतो कोण कशामध्ये घालतो महाराज या देहाच्या माध्यमातून काय व्यसन करणारे आहे ना व्यसन करणारे आहे ना व्यसन करणारे कुणाला कशाचं पण आहेच महाराज आहे हा व्यसन आहे ना प्रत्येकाचं पण व्यसन करून जीवनाची अधोगती करू नका असत्य बोलून आपल्या जीवनामध्ये आपण पापाचा भागीदार होऊ नका दुसऱ्याला पापामध्ये सहभाग करणं हे सुद्धा पाप करण्यासारखंच आहे मांसाहार करू नका मांसाहार केला म्हणजे त्या ठिकाणी आता मांस खाताना आनंद जरी वाटत असला पण ज्या वेळेला ते पाप आपल्या समोर येईल महाराज ते फेडायला त्या वेळेला आपल्याला किती वेदना होतील तुकोबाराने त्याचं वर्णन अभंगाच्या माध्यमातून करून ठेवलेलं आहे पुढे अवघड यमदंड अनेक असाऱ्या संकटाला सामोरं जावं लागतं पाप करणाऱ्या व्यक्तीला काय करू नका सहकार्य करू नका दुसऱ्याला पापातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा रोहिदास महाराज सर्वांना सांगतो पाप करणाऱ्याला जो मदत करतो तो सुद्धा पापाचा अधिकारी आहे काही वेळेला माणसं जातात महाराज जाताना कोणी सातवीर बाबाला जातं कोणी इकडे जातं आणि काही मातृशक्ती अशा असतात ते अजिबात काही खात नाही बरं अजिबात काही खात नाही पण भाकरी थापायला जातात तरी सुद्धा पाप लागतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असा घोटाळा होतो म्हणून पापाचरण जीवनामध्ये करू नका आणि रोहिदास महाराज सर्वांना सांगत होते काय सांगत होते हा मानव देह आहे हा पुन्हा प्राप्त उपदेश करत होते महाराज उपदेश करत होते आणि असा उपदेश करत असताना काही पंडितांनी पाहिलं आणि ते पंडित तिथेही रोहिदासांची निंदा करू लागले आणि लोकांना त्या ठिकाणी सांगू लागले म्हणे अरे हा बोलतोय पण हे सर्व त्या ठिकाणी धर्म बाह्य बोलत आहे धर्मशास्त्रामधलं काहीच बोलत नाही लोकांना सांगू लागले बरं अज्ञानी लोकांची या ठिकाणी फसवणूक होत आहे असे पंडित बोलू लागले रोहिदास महाराज समोर आले का तुम्ही यांना भडकवताय
आणि मग सांगितलं खरंच जर तुमच्याकडे सामर्थ्य म्हणले प्रभू इच्छा आणि आपल्या हातामधला शालिग्राम आता रोहिदास महाराजांनी जवळ घेतला. असा जवळ घेतलेला आहे. शालिग्राम भगवंताचं स्तवन करताय आणि ते पंडित म्हणू लागले हे बघा आम्ही आमचे शालिग्राम आता तरवून दाखवतो. सगळ्या पंडितांनी ते लाकडाचे शालिग्राम तयार करून आणले होते ते पाण्यावरती टाकले. सगळ्यांना असं वाटत होतं आता आपले तरंगणार महाराज, पण त्यांचे तरंगले नाही, त्यांचे बुडासी गेले. आणि आता रोहिदास महाराजांना सांगितलं तुमचा शालिग्राम सोडा. आणि रोहिदास महाराजांनी त्यांचा शालिग्राम ज्यावेळेला गंगेमध्ये सोडला दिव्य चमत्कार घडला. त्यांचा शालिग्राम गंगेवरती तरंगू लागला. म्हणजे रोहिदास महाराजांचा आसारा त्या ठिकाणी श्रेष्ठत्व गंगेनं सुद्धा समाजाच्या समोर काय केलं प्रगट केलं. असे आसारे रोहिदास महाराज त्यांचं आसार जीवन चरित्र कथा कालपासून आपण त्या चरित्र कथेचं काय करत होतो श्रवण त्या ठिकाणी करत होतो. आणि असं महात्म्याचं जीवन असं महात्मा बिगर कार्याचा येत नाही, कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा कार्याची समाप्ती झाली की महात्मा थांबत नाही. असं महात्म्याचं जीवन आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला, गीतेसारख्या ग्रंथावरती अलौकिक टीका झाली, अमृत अनुभव सारखा ग्रंथ अरे हरिपाठासारखा ग्रंथ ज्ञानोबारांकडून निर्माण झाला. आणि वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली. महाराज एकदा कार्य पूर्णत्वाला गेलं का महात्मा थांबत नाही. पण मला वाटतं रोहिदास महाराजांच्या जीवन चरित्राचा ज्यावेळेला आपण भाव पाहतो, जेवढे संत चरित्र आतापर्यंत सांगण्यात आले या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य जर प्राप्त जर कोणाला झालं ते रोहिदास महाराजांना प्राप्त झालं. 151 वर्षाचं आयुष्य मग रोहिदास महाराजांना प्राप्त झालं. जे ग्रंथ आमच्याकडे उपस्थित आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि असं त्यांचा जो निर्वाण काळ आहे 151 वर्षाचं आयुष्य प्राप्त झाल्यानंतर त्या 151 वर्षातील आसारा त्यांचा 105 वर्षाचा कालावधी हा काशी क्षेत्रामध्ये गेला. आणि नंतर आसारा चित्तोडला रोहिदास महाराज गेले. आणि असे आता भगवंताला सांगू लागले आता माझा आसारा कार्य पूर्णत्वाला गेलेला आहे. आणि एका सर्वसामान्य समाजामध्ये प्रगट होऊन खऱ्या अर्थानं त्या समाजाचाही उद्धार केला आणि स्वतःचाही उद्धार भगवत भक्तीच्या बळावरती ज्यांनी करून घेतला असे आसार्य रोहिदास महाराज त्यांचं निर्वाण त्या ठिकाणी 151व्या वर्षी 1527 ला त्यांचं काय झालं महानिर्वाण त्या ठिकाणी झालेलं आहे. असे रोहिदास महाराज जरी एका समाजामध्ये प्रगट झाले असले पण त्यांच्या ठिकाणी व्यापकता होती, त्यांच्या ठिकाणी आसारा समभाव होता, त्यांच्या ठिकाणी निष्कपटता होती. सगळ्या समाजाने एकत्रित यावं आणि भगवंताची भक्ती करावी, जीवनाचा उत्कर्ष करून घ्यावा हे त्यांनी समाजाच्या समोर काय मांडले सूत्र मांडले. आणि त्या सूत्राचा आपण स्वीकार करावा अशी आसारी आजची कथा या ठिकाणी आपल्या समोर काय अभिलाषा व्यक्त करते. ही कथा या ठिकाणी विराम पावते. कथेचे आजचे आसारे आरतीचे जे यजमान आहे त्यांची नावं माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहेत. रविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संयोजकाच्या वतीनं पुन्हा सर्वांना आसाऱ्या सूचना आहे. ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी अयोध्येला कथा श्रवण करण्यासाठी यायचं असेल 6 मार्च पासून अयोध्येला आसारी रामकथा आहे. आणि शिंदे महाराज म्हणून आहे दामगावचे, त्यांनी त्या ट्रिपचं आयोजन केलेलं आहे. फक्त कथा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. ज्यांना ज्यांना कथा श्रवणासाठी श्री क्षेत्र अयोध्येला यायचं असेल त्यांनी आपली नावं काय करा. आदरणीय सिनारे सर असतील, तथा चोपडे मामा असेल, तथा कुणाजवळ बंदी मंडळाच्या जवळ जरी आपण नावं दिली तरी चालेल. 6 मार्च ते 13 मार्च या कालावधी आसारा तो कथेचा कालावधी आहे. जिथे गेल्यानंतर आपल्याला काशीला जाता येईल. त्या काशी क्षेत्रामध्ये रोहिदास महाराजांनी वास्तव्य केलं. महाराज 105 वर्ष. काशी विश्वेश्वराचं दर्शन होईल, क्षेत्रपाल काळ भैरवनाथांचं दर्शन होईल, चित्रकूटाची सर्वांची प्रदक्षिणा होईल. ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी शक्य असेल त्यांनी या सुवर्ण संधीचा काय घ्या फायदा घ्या. असो
आरती हरिदासा शरण तव चरणी पिडा निवारी आता हरी भवता दीनदयाळ देवा आरती हरिदासा गुरुदेवंदना हरिसी प्रेम भक्ती नम प्रसन्न